तुमच्या हॉटेलच्या भिंतीवरती तुम्ही उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा एकत्रित फोटो लावलाय, बॅनर लावलाय. लावण्याचं मागचं कारण काय? बाळासाहेब पण आहेत. बाळासाहेब पण याचा कारण असं आहे की हे सर्वांच्या मनात होता की हा चित्र जे आहे ते पुन्हा दिसायला पाहिजे. तर आता हा जे चित्र आहे ते पुन्हा दिसलंय म्हणून आम्ही हे लावलंय. आणि हा जे आपली ही दिवाळी जी आहे ही खूप स्पेशल दिवाळी आहे. तर हा जे मी लावलंय हे सर्वांच्या मनात आहे आणि मी याला लावून टाकलं. परंतु दोन ठाकरे बंधू एकत्र येतात आहेत, किती आनंद होतो, कारण की तुम्ही दादर शिवाजी पार्कमध्ये हॉटेल चालवताय. गेल्या किती वर्षांपासून हे हॉटेल चालवतात आणि दोघे बंधू या हॉटेलला आले आहेत का कधी? बघा, उद्धव साहेबांचं तर मला नाही माहीत मला, पण राजसाहेब इथे खूप यायचे. तेव्हा ते टीनेजर होते तेव्हा ते खूप यायचे. आणि प्रबोधनकर साहेबांनी या हॉटेलचं जे नाव आहे ते प्रबोधनकर साहेबांनी दिलं आहे. आणि या बाजूला तुम्हाला हे बंगला दिसतोय त्याला म्हणतात मोडक बंगलो. तर मोडक बंगलोमध्ये मोडक इंजिनियर राहत होते आणि जे मोडक इंजिनियर होते ते चीफ इंजिनियर ऑफ मुंबई होते. ते इथे या ठिकाणी रेस्टॉरंटची परवानगी नाही देत होते. तर प्रबोधनकर साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केलं म्हणून आम्ही इथे आमचं रेस्टॉरंट स्थापन झालं. तर जे ठाकरे परिवार आहे त्यांच्याबरोबर जे नातं आहे ते खूप जुनं आहे. लाईट ऑफ भारतचं जे नातं आहे ते खूप जुनं आहे. त्यामुळे तुम्ही हा बॅनर लावला. आणि फक्त ते असं नाही, म्हणजे जे प्रबोधनकर होते किंवा बालासाहेब होते किंवा आता राज आणि उद्धव साहेब आहेत, हे लोक जे आहेत हे मराठी माणसांच्या हितसाठी नेहमी उभे राहतात. आणि एक तुम्ही कुठलाही, आता पवारसाहेब बारामतीला आहे, पण दुसरा तुम्ही मुंबई आणि याच्या आजूबाजूला जे ठाणे आहे आणि नाशिक आहे आणि पुणे आहे, याचात जर कोणी आहे जे जबाबदार आहे एक सामान्य मराठी माणसासाठी, ते ठाकरे परिवार आहे. म्हणजे ते त्यांची जे हित आहे ते त्याचं रक्षण नेहमी करतात. म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ज्या दिवशी मला आनंद होतोय आता दोघे एकत्र आले. आता बघा, आनंद कसा आहे, जेव्हा गेले होते, जेव्हा बालासाहेब गेले होते ते पण एक दिवाळी होती. तुम्हाला तुमच्या लक्षात आहे जेव्हा बालासाहेब गेले होते दिवाळीच्या वेळेस गेले होते. तर ती दिवाळीपासून जे आम्हाला वाईट वाटत होता, दिवाळी नाही वाटत होती. पण आता हे जे परत आलेत ना, तर आता ही दिवाळी आहे. कळालं तुम्हाला काय म्हणतो? आणि एक गॅरंटी आहे. हे लोक म्हणतात ठाकरे ब्रँड आहे, असं आहे तसं आहे, असं नाही. ठाकरे हा एक गॅरंटी आहे की मराठी माणसांचा जे हक्क आहे आणि माणुसकी आहे त्याप्रमाणे सगळं काय होणार. ते जे रस्त्यावर जे आंदोलन होतो आणि हे ते ठाकरे नाही, ते शिवसेना आणि ते मनसे नाही. जे काय होतंय ते माणुसकीप्रमाणे होतं. माणुसकी सोडून कधीच कुठलाही आंदोलन मनसेने नाही केलं आहे आणि शिवसेनेने पण नाही केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.